मक्याचा चिवडा हा काय फक्त दिवाळीतच खायचा का? तर बिलकुल नाही. हा कधीही बनवू शकतो. मक्याच्या चिवड्यासाठी जे साहित्य लागतं ते घरामध्ये जर असेल तर अगदी अर्ध्या तासात हा चिवडा तयार होतो. महिनाभर अगदी छान कुरकुरीतच राहतो आणि चहासोबत त्याची चव अतिशय वाढते. लगेचच बनवायला सुरुवात करूया. अर्धा किलो कच्चे मक्याचे पोहे मी इथं वापरलेत. तर हे पोहे चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे ह्यातले अख्खे पोहे बाजूला पडतात आणि चुरा जो आहे तो आपण फेकून द्यायचा आहे. पोहे तळून ठेवण्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये टिश्यू पेपर काढून घेतलाय. कढईमध्ये तेल आपण गरम करायला ठेवलंय. तोपर्यंत इथं एक मसाला बनवून घेतोय. 2 चमचे मी लाल तिखट घेतलंय. चिवड्याचा मसाला मी 3 ते 4 चमचे वापरलाय. मीठ घेतलंय चवीनुसार आणि इथे साखर जी असते म्हणजे पिठी साखर ती मी जवळजवळ 4 चमचे वापरली आहे. तर तुमच्याकडे चिवड्याचा मसाला नसेल तर यामध्ये धनेपूड, जिरेपूड आणि आमचूर पावडर तसंच चाट मसाला हे चारही मसाले जे आहेत पावडर मसाले ते एक एक चमचा वापरायचे. लाल तिखट, मीठ आणि पिठी साखर हे तर घालायचंच आहे. पोहे तळायला आपण सुरुवात करतोय. तेल गरम आहे की नाही हे प्रथम बघून घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण हाय फ्लेमवरती हे पोहे तळणार आहोत. तर कढईमध्ये जितके मावतील तितकेच पोहे आपण इथं घेत आहोत आणि मस्त असे तळले किंवा फुलून आले की लगेच ते काढून घ्यायचे. तळलेले पोहे जे आहेत ते टिश्यू पेपरवरती मी काढून घेतेय आणि सगळे अर्धा किलो पोहे मी इथे छान तळून घेतेय. सगळ्यात महत्त्वाची टीप, पोहे आता तळून झालेत. आता लगेचच आपल्याला यावरती मसाला लावून घ्यावा लागतो तरच मसाला व्यवस्थित पोह्यांना चिटकतो. पोहे गरम असतानाच मी इथे मसाला लावून घेतेय कारण बाकीचं जे साहित्य आहे ते प्रमाणाने जास्त असल्यामुळे ते तळायला वेळ लागणार आहे. जर थोडंफार साहित्य असेल तर सगळं एकत्र करूनच मसाला आपण घालू शकतो. पोह्यांवरती 2-2, 3-3 चमचे मसाला काढून घेते आणि मिक्स करून घेतेय. एकदम मसाला लावायचा नाही. थोडा थोडा मसाला असा लावल्यामुळे व्यवस्थित तो लागतो. आणि मसाला किती लावायचा हे थोडंसं चव घेऊन तुम्ही पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल. कमी जास्त मसाला बनला असेल तर तो बाजूला काढून ठेवायचा आहे. तेल परत मी तापवून घेतलंय. यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे चांगले तळून घ्यायचेत आपल्याला. अजिबात कच्चे राहायला नको, नाहीतर कच्चे राहिलेत तर चिवडा आपला नरम पडू शकतो. छान कुरकुरीत आपण शेंगदाणे तळून घेतलेत. सुक्या खोबऱ्याचे काप मी केलेत तेही छान तांबूस रंगावरती तळून घेतेय. आता तळलेलं जे साहित्य आहे ते आपण चिवड्यावरतीच काढून घेतोय. आता मी जे साहित्य तळतीये ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर शेंगदाणे जास्त आवडतात घरामध्ये म्हणून मग मी शेंगदाण्याचा वापर जास्त केलाय. अर्धी वाटी काजू घेतलेत, त्याचे उभे काप करून घेतलेत आणि ते पण छान रंगावरती तळून घेतलेत. या चिवड्यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडतो तो कढीपत्ता, म्हणून मी भरपूर कढीपत्त्याची पानं स्वच्छ करून मस्त खळखळ आवाज येईपर्यंत ही तळून घेतलीत. ही पानं जर चांगली तळली गेली नाहीत तर हा चिवडा नरमच पडतो. म्हणून कुरकुरीत एकदम छान ही पानं आपल्याला तळून घ्यावी लागतात. एका कोरड्या भांड्यामध्ये मी इथे 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घेतलेत. हे तीळ चांगले आपल्याला चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि हे तीळ आपण चिवड्यावरती काढून घेऊया. यासोबतच आपल्याला मनुके घ्यायचेत. मनुके पण आपण चिवड्यावरती काढून घेतोय आणि हा चिवडा आपण मस्त मिक्स करून घेतोय. आता हा थोडासा गरम गरमच आहे तेव्हाच मिक्स करायचा म्हणजे मसाला जो आहे तो मस्त चिवड्याला लागतो. आणि आता थंड करून घेतल्यानंतर हा आपण काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करणार आहोत. 2 महिने आरामात टिकणारा हा चिवडा अतिशयोक्ती नाहीये पण लिटरली 2 ते 3 दिवसातच संपला होता. तुम्ही पण हा चिवडा नक्की बनवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.